मित्रांनी अनेक वर्ष मला अतिशय चांगली साथ दिलेली आहे. माझ्याबद्दल चांगली भावना व्यक्त करून जास्तीत जास्त म्हणजे माझं जे जीवन आहे त्या जीवनातले सगळे चढ उतार आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या माझ्याकडे काही चांगल्या झाल्या असतील त्यासुद्धा आपण लोकांपर्यंत पोचवल्यात आणि त्यामुळं मला काम करायला अतिशय आनंद वाटतो, प्रोत्साहन मिळतो. म्हटलं आता 75व्या वर्षात पदार्पण करतोय आपण. त्याला अमृत महोत्सव म्हणतात. म्हणजे सोन्यासारखा माणूस असतो आणि अमृतासारखं प्रिय नसतं काय. तर यामध्ये आपल्याला अमृत महोत्सव म्हणून त्या दृष्टीने साजरा केला जातो. आणि तर आज या अमृत महोत्सवात पदार्पण करत असताना मला अतिशय आनंद होत आहे की मला सर्व थरातल्या आपल्या सहकार्यांनी अतिशय चांगली साथ दिलेली आहे. या जीवनामध्ये जे काही मिळालं आहे सगळ्याच समाजातल्या सगळ्याच थरातल्या लोकांचं अतिशय चांगलं असं योगदान माझ्यासाठी लाभलेलं आहे. त्यात पत्रकार मित्र असं जास्त भाग्यवान आहे. पण आयुष्यात आता मी 60 पूर्ण केली, 70 पूर्ण केली आणि 75कडे वळलो आहे. परवाच एका मुलाखतीमध्ये म्हटलं की मी भाग्यवान आहे. ती 70 पार केलेली काहीतरी 7% फक्त लोक असतात. आता 75 गाठलेली म्हणतोय. पार करायला अजून आहे दिवस, पण 75 गाठलेले त्यापेक्षा कमी असतील, म्हणजे 4-5% लोक असतील. तर त्याच्यामध्ये माझा समावेश देवाने केला आहे. देवाच्या दयेने, देवाच्या कृपेनं मी 75 गाठलेली आहे आणि समाजाच्या जीवावर, सर्व साथीदारांच्या जीवावर मी आज हा अमृत महोत्सव आपण सर्वांच्या मध्यंतरी साजरा करत आहोत. जीवनात अनेक चढ उतार आले, बऱ्यापैकी यश मिळालं. सुरुवातीच्यापासून सांगायचं झालं तर फार मोठा इतिहास तयार होईल. म्हणजे लहानपणापासून सुरुवात जर केली तर लहानपण पहिली नावाखाडीसारख्या एका लहान नावाखाडीच्या उत्तरपाडा नावाच्या लहानशा गावात झालं. शेतीभाती होती, शेतीभाती गेली, खाडी फुटली म्हणून, पण एक उदरनिर्वाह साधन म्हणून मथुऱ्यावर जाऊन रेती काढून ती रेती मुंबईला विकण्यापर्यंत माझे वडील काम करत होतं. त्याच्यात गेलं. तिथे गावात कसे मथुऱ्यावर जाऊन मी काम केलं. मला पोहता येतं की नाही तुम्हाला कधी प्रश्न असेल. मला पोहता येतं. समुद्रामध्ये खाली जायचं म्हणजे 4 पुरुष 5 पुरुष साधारणतः 20 फूट 25 फूट आणि तिथं जाऊन ती टोपली असते, टोपलीला शिकाऱ्या बांधलेल्या असतात. ती काठीला अशी मथव्याला मारलेली असते. चारी बाजूला नांगर टाकलेले असतात मथव्याला. आता आपल्याला ते पाहायला मिळत नाही, पण मथव्याला समोर एक नांगर, मागे एक नांगर, दोन्ही बाजू 2 नांगर आणि मग तो मथवा स्थावर केला तर एका जागेवर उडी मारायची आणि उडी मारून तळाला जायचं. ही घेऊन जायचं काय, टोपली घेऊन जायचं आणि ती खाली घेऊन गेल्यानंतर ती टोपली तिथे भरायची, खाली वरती यायचं आणि मग जे मथव्यातले 2 लोक असतात ती टोपली खेचतात आणि पुन्हा आपल्या मथव्यावरती टाकतात. असं एक एक टोपली करून जे 2 बाजूला असतात त्या टोपल्या हे केलेलं तर ते मथवा भरायचा. किती जिकिरीचं काम असेल बघा. आपण पाण्यात जायला घाबरतो आणि तेही कुठं, एक तर समजा खानाखाडीमध्ये आणि दुसरं उच्चर आयलंड जे आहे रामदास बोट तिथे बुडालेली आहे ना, तिथं सुद्धा मुंबईच्या जवळपास घारापुरी एलिफंटाच्या त्या साईडला ही कामं केली. त्याच्यानंतर पुन्हा मग हायस्कूलला गेलो. गरिबी आपल्या 5वीला पोचलेली होती. बऱ्यापैकी होतं की जेवण मिळत होतं. जेवणासाठी जास्त आटापिटा करावा लागत होतो. पुढे काही धंदा करत होतो. पॅन्ट एकच अशी मला वाटते, 2 पण नसते. आणि मग सुट्टीच्या दिवशी रविवारच्या वेळेला वडिलांचा लंबोटी जी असते रुमाल मच्छीवर फळ्यांचा असतो बघा,
तो नेसायचा आपण आणि पॅन्ट धुवायला कोपरच्या तळावर जायचं. म्हणजे 51 सालचा माझा जन्म नशिबाने नाही. स्वातंत्र्य मिळालं, प्रजासत्ताक भारत झाला 26 जानेवारी 51ला, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर 2 जून 51ला माझा जन्म झाला. म्हणजे त्यानंतर नशिबाने आहे. मग त्याच्यातून साधारणतः 51 पासून ते प्रवास करताना 63 साली नावाखाली तिथं राहणं आवश्यक झालं. शिवाजीनगरला आलो. भवानमध्ये एक शिवाजीनगर म्हणून नवीन वसाहत असवली 63-64 साली. 7वी गावाला झालं. 8वी ते 11वी ND पाटील करबीरामची संस्था जी आहे ती अण्णांची संस्था. देबा पाटील साहेब, दत्तश्री पाटील, जनार्दन भगत, ND पाटील यांच्या आशीर्वादी हायस्कूल आलं. 4 वर्षे काढली. डिटेल जाता येणार नाही, भरपूर लांबचा प्रवास आहे तो, जीवनाचा प्रवास. आणि त्याच्यानंतर सातारा काढलं. सातारला काही दिवस लेबर स्कीममध्ये काम केलं. हॉस्टेलला राहिलो. फार छान. तुमच्यासारखेच सर्व मित्रमैत्रिणी मिळाली तिथं. एका रूममध्ये 10 लोक राहत होतो. बॅग उशाल असायची, झोपायचं आपलं. त्याचं आम्ही शिक्षण घेतलं 4 वर्ष. पण सर्व जाती धर्म सर्व भेदभाव विसरून एका याच्यामध्ये ताट घ्यायचं. जेवायचं वेळ झालं की ताट वाजवत जायचं, मेसमध्ये जायचं आणि मग तिथं मिळेल ते खायचं. तिथलं जेवण फार मजेशीर होतं. म्हणजे बाजरीची भाकरी असायची आणि दाल नावाला म्हणायला दाल होती. आतमध्ये उडी मारली तरी दाल लागत नव्हती वाटीमध्ये. तर अशा प्रकारचं ते जेवण होतं. आणि कधीतरी एखादा वाटपे असतो ना, तो आपल्याला सरफेस द्यायचा. म्हणजे तेल आणि हे असतं ना, तेल आणि मसाला ते दिलं की अगदी हां, म्हणजे त्याला जास्त हे सरफेस दिला असं म्हणायचे. तर तशा ते असायचं. रविवारी आम्हाला मात्र चपाती मिळायची, मग फार आनंद व्हायचा. ह्या पद्धतीचं शिक्षण तिथे घेतलं. BA झालो, BEd झालो, शिक्षक झालो विकास स्कूलवर. परत नंतर परत पाहिलं 342 पगार होता महिन्याला. पण त्याच्यानंतर मग वाशीला गेलो, तिथे 442 झाला. 100 रुपये वाढले. वाशी न्यू बॉम्बे. ज्यावेळी वाशीला गेलो 74मध्ये, तर त्या 74मध्ये वाशीला गेल्यावर तिथं खरं म्हणजे वाशी नगर नव्हतंच झालेलं. त्या बिल्डिंग अशा एकावर एक हे ठेवून करायचं चाललं होतं. काही बिल्डिंग झाल्या होत्या. त्याच्यामध्ये E40 मला शिकवून पुण्याला माचीस आणायला सुद्धा आम्हाला वाशी गावात जायला लागायचं. म्हणजे आज वाशी नगर फार मोठं आहे. इतकं मोठं वाशी नाही. सेक्टर 1, 2, 3, 4 भरपूर झालं. मी ज्या सेक्टरला राहतो तो सेक्टर 1. अशी एंट्री आपण करतो ना, तर तिथे सेक्टर 1 E40 राहायला लागलो. आणि पिठाची चक्की वाशीला, माचीस आणायला वाशीला. म्हणजे दुकान बिकान काही नव्हतं. असेच एक 4-6 बिल्डिंग तयार झाल्या होत्या. तिथं तुमच्यासारखाच पत्रकार मित्र जसे आहेत तसं मलाही त्यावेळेला मस्त वाटायचं काहीतरी लिखाण करायला वगैरे. आता स्पेशल सब्जेक्ट जो होता तो मराठी. BAचा विषय होता मराठी. तर तुम्ही छान बातम्या लिहिता ना, तसं मी पण आपलं त्यावेळेला काहीतरी थोडं बहुत लिखाण करत होतो. आणि त्यावेळेला सातारला असताना कॉलेजमध्ये शिवविजय नावाचा अंक निघायचा. त्यामध्ये मी म्हणजे एक लेख लिहिला, प्रवास वर्णन. प्रतापगडच्या वाटेवर इथून जाताना आम्ही आपल्या याच्याकडनं कोल्हापूरकडनं जायचो. मस्त लांबून प्रतापगड दिसायचा. प्रतापगडच्या वाटेवर प्रवास वर्णन. ते बघा, मला एक पण काय थोडं लिखाण येत होतं त्यावेळेला. तुम्ही चांगले लिहिता. तर त्या दृष्टीने तिथे एक तो प्रवास वर्णन लिहिलं. कॉलेजला गेलो. नंतर वडिलांची थोडी मनी ऑर्डर यायला लागली. त्या काळात मनी ऑर्डर होती. म्हणजे मला वडिलांच्याकडनं 20-25 रुपये यायचे. रुपये, हजार नाहीत, रुपये यायचे. काकाकडनं 10-15 रुपये यायचे. पण माझ्या खिशात 4 आणे असायचे. 4 आण्याची भजी मिळायची. 10 पैशाचा चहा मिळायचा. कॅन्टीनमध्ये गेलो, माझी मनी ऑर्डर आली की आम्ही आमच्या मित्रांना पार्टी देत होतो चहाची आणि भजीची. म्हणजे त्याच्यामुळे हे लहानपणाचं जीवन पाहायला गेलं तसं. मग त्यावेळेला माझ्या खिशात पैसे आले की मी असं संपूर्ण मोकळं व्हायचो. मग मी ललित लेख लिहिला. त्या ललित लेखाचं नाव होतं भीड भिकेची बहीण. आपण भीड ठेवतो ना, ती भीड ही भिकेची बहीण. अशा प्रकारे थोडंसं तुमच्यासारखंच मला वेळ होतं.
पण ते काय झालं, शिक्षक होतो तिथपर्यंत जमलं. पण त्याच्यानंतर मात्र मला उद्योगात जायची संधी मिळाली. नावाखाली तर चिखलाचा बांध बांधत त्या सुरुवात झाली. मग सिडकोला इकडे फार विरोध होता. त्या सिडकोच्या विरोधामुळे लोकांनी गावात येऊ द्यायचं नाही, कारण दीपा पाटील साहेबांनी जमीन बचाव समिती काढली होती. नंतर त्या जमीन बचाव समितीचं पुनर्वसन समिती रूपांतर झालं. पुनर्वसन करायचं ही पुनर्वसन समिती, पण पूर्वी त्याच्यामध्ये होतं जमीन बचाव, द्यायचीच नाही जमीन, वाचवायची आपली, असं आहे ते. तर त्या दृष्टीने मला सांगितलं तुमच्या गावात आले. आम्हालाही खाडीचा बंधारामध्ये सवय होती, अनुभव होता. त्याच्यामुळे मी गेलो, 10,000 रुपयाचं काम घेतलं, 10,000 रुपयाचं कॉस्टिंग आणि जे मटेरियल काम तसंच दिलं. आणि पार्टिशेट होते, ब्लू स्टार जी कंपनी आहे ती, त्यांना एक 10-12 हजाराचं काम असतं. जेव्हा मी पहिले 3 कॉन्ट्रॅक्टर पनवेल उरण तालुक्यात त्या भागामध्ये 10,000 हजाराचं काम घेतलं. आई वडिलांचे दागिने घेतले, गंठण, बोरमाळ, गळ्यातली चेन वगैरे, अंगठ्या, रतनशेठ पाटील आपले पनवेला पहिली, इथं गहाण ठेवले, 5,000 रुपये मिळाले आणि उद्योगात पडले.